लोकशाहीचा असा नंगानाच जर कुठे पाहायला मिळत असेल तर तो आपल्याच देशात आहे मित्रांनो. थलपती विजय यांची पार्टी TVK बहुमतापासून थोड्या अंतरावर आहे. काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. याच मुद्द्यावरून विजय यांनी 2 वेळा राज्यपालांची भेटही घेतली आहे, परंतु राज्यपालांनी त्यांना चक्क नकार देऊन बहुमत सिद्ध करायला सांगितलेले आहे. राज्यपाल महोदय, बहुमत हे राजभवनात नाही तर विधानसभेत सिद्ध करायचे असते हे तुम्हाला ठाऊकच असेल. आता प्रश्न असा की ज्या आमदारांनी थलपती विजय म्हणजेच TVK पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यांची यादी राज्यपाल महोदयांना का हवी आहे? ही यादी मिळाल्यानंतर त्या आमदारांच्या घरी ED CBIचे छापे तर पडणार नाहीत याची काय खात्री? अशी चर्चा चालू आहे की विजय यांच्यावर भाजपसोबत युती करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. भाजपची तिथे एकही जागा नाही, पण ते विजय यांना इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता भाजपच्या सहकाऱ्यांसोबत जावे यासाठी प्रयत्न करत आहे. बंगाल आणि आसामचा कोल तुम्ही चोरला असेल, पण तामिळनाडूची जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे. राज्यपालांना शस्त्र बनवून नियम मोडले जात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सामान्य जनता पेटून उठते तेव्हा कोणाचीच गय केल्या जात नाही. या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.